साधारणतः 8:45चं ते लँडिंग होतं आणि 9 वाजताचं टेक ऑफ होतं, परंतु 9:10 पर्यंत कुठलीही मूव्हमेंट नाही असं लक्षात आल्यानंतर मी त्या कोऑर्डिनेटरना फोन केला की अजून काहीच मूव्हमेंट नाही. त्यांनी सांगितलं की एक 10-15 मिनिटामध्ये ते लँडिंग होत आहे. 9:20ला मूव्हमेंट झाल्यानंतर आम्ही गाडीतनं खाली उतरलो. 3-4 चक्रावर मारल्या गेल्या आणि घिरट्या घालत अजून ते लँड का होत नाहीचा आम्ही विचार करत होतो. इतक्यात अचानक ते असं गोल गोल फिरत खाली आलं. बघता बघता तो धुळीचा लोट आणि मोठा आवाज झाला. काय होतं हे आमच्या काही लक्षात आलं नाही. म्हणजे नेमकं झालंय काय की एवढा धुळीचा लोट आहे. आणि 1-2 मिनिटानंतर माझे ड्रायव्हर मला सांगत होते की ताई हे जे हेलिकॉप्टर आहे हे क्रॅश झालेलं आहे. आज हेलिकॉप्टर क्रॅशची जी घटना घडली ती दुर्दैवी तर आहेच आहे. त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही ही समाधानाची बाब आहे. परंतु जे जादूटोणे करणारे त्यांनाही सांगेल, कुठेही प्रचाराला जाताना पहिलं जादूटोण्याचं काही मंत्र सुपाऱ्या बिपाऱ्या खिशात ठेवून जात जा. ह्या अशा घटना ह्या निवडणुकीच्या काळामध्ये घडतात, याकडे सर्वांनी गांभीर्याने पाहिलं पाहिजे. जास्त रिस्क घेणे हे कधी कधी जीवावर बेततं, म्हणून आपण आपली काळजी घेणं हेच एक त्यावरचा पर्याय आहे.